नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तिळाच्या पोळीची रेसिपी दाखवत आहे. तर तिळाची पोळी कशी बनवायची ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी बनवलेली बनवलेला हा व्हिडिओ आहे. तर मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. तर मैत्रिणींनो, आपण आज तिळाची पोळी बनवूया. प्रथम मी तीळ भाजून घेतलेले आहेत. एकदम हलके असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. शक्यतो जाड कढईमध्ये तीळ भाजा, कारण तीळ लवकर करपतात. म्हणून थोडंसं जाड कढईमध्ये तीळ भाजून घ्यावे. हे असे थोडेसे हलक्या हाताने हलवत राहायचे त्याला, नाहीतर करपले जातात लवकरच. थोडासा रंग चेंज होईपर्यंतच भाजायचं, जास्त भाजायचं नाही. तीळ भाजल्यामुळे तिळाला वेगळा सुगंध येतो आणि खायला चव खूप छान मिळते. म्हणून तीळ भाजून घेत असतात. आता ह्याला आपण भाजून घेतलेलं आहे छान प्रकारे. आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया. असं व्यवस्थित मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेऊया. हे बघा, मी आता बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. छान असं बारीक झालेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करते वेळेस मी त्याच्यामध्ये गूळ आणि विलायची टाकलेली होती. आता हे बाहेर काढल्यानंतर या अशा गाठी वगैरे असतात, त्याला थोडंसं व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे. फोडून घेतल्यानंतर बघा, आपण असे लड्डू सुद्धा तयार करू शकता याचे. एवढं छान सारण झालेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं तूप मिक्स केलेलं आहे. तुपामुळे त्या सारणला खूप छान अशी चव येते. तर तिळाची पोळी खायला खूप छान लागते मैत्रिणींनो. पुरणपोळीपेक्षा तिळाची पोळी लवकर होते आणि खायला सुद्धा छान लागते. दूध पोळी खायला एकदम भारी लागते. तर आता आपण सारण वगैरे तयार झालेलं आहे सर्व. आता मी तुम्हाला पोळी करून दाखवत आहे. तिळाची पोळी खूप छान प्रकारे बनत असते. तर आता आपण हे सारण वगैरे सर्व तयार करून झाल्यानंतर मी आता याची पोळी बनवत आहे. पांढरे तीळ खायला खूप छान असतात. म्हणून जर कोणी साधे तीळ खात नसतील तर त्यांना अशी तिळाची पोळी करून दिल्यास ते आपोआप खातील. एवढी छान ही तिळाची पोळी लागते. आणि ही पोळी बनवते वेळेस जसं आपण पुरणाची पोळी बनवता तसंच हे, जसं पुरण भरून घेत असतं आपण पोळीमध्ये, तसंच हे पण सारण त्या पिठामध्ये असं भरून घ्यायचं असते आणि त्याची आपण लाटून छान प्रकारे पोळी तयार करूया. आता मी लाटून घेत आहे. हे अशा प्रकारे लाटून घ्यायचं व्यवस्थित. काठानं वगैरे जाड राहिलं नाही पाहिजे. पूर्ण अशी गोल 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 छान राऊंडमध्ये पोळी आपण लाटून घेऊया. एकदम छान प्रकारे ही पोळी आता लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, पोळी मी लाटून तयार केलेली आहे. आता आपण हिला छान प्रकारे व्यवस्थित असं भाजून घेऊया. हे बघा, किती छान झालेली आहे. आता थोडंसं मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे, कारण तव्याला चिटकू नये म्हणून वरून थोडंसं तेल लावलेलं आहे. मग तेल लावल्यानंतर आपण हिला व्यवस्थित असं भाजून घेऊया. तर मी तव्यावर टाकून घेत आहे. हे बघा, तर मी तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तेल लावत आहे. आता बघा, आपण हिला पलटून टाकूया दुसऱ्या साईडने. हे असं थोडंसं चिकटल्या जाते म्हणून तेल लावायचं असते. तर आपली ही पोळी भाजून तयार झालेली आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला माझ्या तिळाच्या पोळीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. अगदी मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. तर ही आपली तिळाची पोळी तयार झालेली आहे. थँक यू. बाय बाय.